पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली। हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज 1 मधील ही घटना आहे। या आगीत 4 जणांचा मृत्यू झालाय तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। शॉर्ट सर्किटमुळे खरतर भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। या टेम्पोमध्ये एकूण 12 कर्मचारी प्रवास करत होते। चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने टेम्पो ट्रॅव्हलर मधून खाली उतरले, मात्र टेम्पो खरतर ट्रॅव्हलरचा मागचा दरवाजा उघडला नसल्याने चौघांना खरतर आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला। डसॉल्ट सिस्टीम कंपनीच्या समोर या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली अचानक आणि त्या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याचप्रमाणे 6 जे त्यामधले कंपनीचे एम्प्लॉईज होते हे रुबी हॉल क्लिनिक हिंजवडीमध्ये ICUमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। इतर जे आहेत ते सुदैवाने वाचलेले आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर हा देखील इंज्युअर्ड आहे आणि ओरिएंटेड नाही, अनकॉन्शियस आहे, जो की अंडर ट्रीटमेंट आहे। प्राथमिकदृष्ट्या पाहता असं दिसतं की शॉर्ट सर्किटमुळे, इलेक्ट्रिकल वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला अचानक आग लागली आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना झालेली आहे। तपास सुरू आहे आणि फॉरेन्सिक टीम बोलवलेली आहे। तसेच RTO यांना पाचारण केलं जेणेकरून वाहनाची तपासणी होऊन योग्य तो निष्कर्ष काढता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।